हरिओम. आवाज येतोय ना? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. विश्रांती. रंजनाताई, तुम्हाला जमेल ना? साडी नेसली आहे त्यामुळे सावकाश करा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडायची. रिलॅक्स. आता आपण सुरुवातच सूर्यनमस्कारापासून करणार आहोत. सूर्यनमस्कार आणि चंद्र नमस्कार आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी उठून उभं राहायचं. सुरुवातीला करणार आहोत आपण ताडासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. नजर समोर. दोन्ही हात एकत्रित डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच.
जास्तीत जास्त काळ दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना त्याचा जमिनीपासून वर उचलायच्या आणि जेवढं तुम्हाला खेच देता येईल तेवढं खेच द्यायचं. ताण ताण आणि सावकाश टाचा खाली. बोट एकमेकांमध्ये गुंफायचे. तळवे सिलिंगकडे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि करणार आहोत आपण हलकस साईड बेंडिंग. एकदा उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. थांबायचंय सेंटरला येऊन. पायामधलं अंतर तसंच ठेवायचं. श्वास घेत एक बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत खाली एक. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली दोन. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली तीन. सावकाश वर. पुन्हा दोन्ही पायांमधलं कमी अंतर कमी. हाताची गुंफण सोडून द्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश हात खाली बाजूने आणि विश्राम. रिलॅक्स. मान मागे सैल सोडायचे. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडलेले, हात कमरेवरती. फक्त उजवा पाय वर उचलायचा आणि तो गोलाकार फिरवायचा जांघेतून. एक दोन तीन चार पाच. तोही जात असेल तर एका हाताचा आधार घ्या, भिंत किंवा टेबल जे काही असेल ते, आणि विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार पाच. उजवा पाय खाली, डावा पाय वर उचलायचे, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचे आणि रोटेशन. एक दोन तीन चार पाच. विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार पाच. डावा पाय थोडस पावलांमधलं अंतर वाढवायचं. हिप रोटेशन सुरू. उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. एक दोन तीन चार पाच. विरुद्ध बाजूने डावीकडे पुढे, उजवीकडे मागे. एक दोन तीन चार पाच. पाच वेळा झाले की थांबा. पावलांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची बोटं खांद्यावर कोपरा जॉईंट आणि सुरुवात रोटेशन. क्लॉकवाईज एक दोन तीन. विरुद्ध बाजू पुन्हा कोपरा जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत एक दोन आणि तीन. तीन वेळा झालं की थांबायचं. हाताची बोटं तशीच खांद्यावर ठेवायची. थोडेसे हात आपल्याला क्रॉस करायचे. उजवा हाताचा कोपर उजव्या बाजूला, डाव्या हाताचा कोपर डाव्या बाजूला खाली क्रॉस होते. आता समोरून आपले कोपर जॉईन करायची, लांब करायची. विरुद्ध बाजूने एकदा दोन्ही कोपर जॉईन करा. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, पुन्हा श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. असं क्रॉस करायचं. एक दोन तीन बरोबर, चार पाच सहा. थांबायचे. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे. ती पकड आपल्या मानेच्या मागे घ्यायची. कोपऱ्या समोरून जॉईंट आणि श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ.
थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि मॅटच्या एका टोकाला घेऊन उभं राहायचंय. सुरुवातीला आपण सूर्यनमस्कार करणार. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या बरोबर. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम गानवे नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे, अश्वसंचलन, दंडासन, अष्टांगासन, भुजंगासन, पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन, हस्तपादासन, हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. अजून एक. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. सूर्यनमस्कार झाले आणि आता आपण करणार आहोत चंद्र नमस्कार. सुरुवात करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, उजवा पाय मागे, वीरासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे, एक हलकासा बॅक पडते. 4 वीरासन, 5 दंडासन, दोन्ही हात मागे घ्यायचे, दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे, वीरासन, 10 हस्तपादासन, हस्त उत्तानासन, नमस्कारासन. अजून एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, वीरासन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे, वीरासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तवतानासन, 12 नमस्कार. श्वासाची गती वाढवायची असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. विश्रांती. एक श्वास घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा, रिलॅक्स. करणार आहोत आपण नटराजासन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. सपोर्ट घेऊ शकता तुम्ही एका हाताचा. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचा अँकल पकडायचा. डावा हात समोर सरळ घ्यायचा, सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. डाव्या हाताने एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. जो पाय मागे आपण फोल्ड केलाय त्याची मांडी थोडीशी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. जमिनीला समांतर येईल आणि यथाशक्ती थांबा. आपल्याला बॅलन्स सांभाळायचंय. उलट चाल करताना सावकाश पाय आणि हात खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, डावा पायाचा अँकल पकडायचे, उजवा हात समोर सरळ, कमरेतनं पुढे झुकायचं. थोडस डाव्या पायाचं मागून स्ट्रेच करायचंय. नजर आपली उजव्या हाताकडे असणार आहे.
आणि यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न, आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. उलट चाल करताना सावकाश, हात पाय खाली आणि विश्रांती. करूया आपण वृक्षासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करायचा, पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. संपूर्ण खेच शरीरात. श्वास घेतो, सोडतो. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन यथाशक्ती. उलट चाल करताना दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ. आता डावा पाय फोल्ड करायचं, पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. दंडाचा स्पर्श दोन्ही कानाचा. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. सावकाश, दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ आणि विश्रांती. बैठक स्थितीमध्ये यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची, रिलॅक्स. बटन, दोन्ही पावलं जोडून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडायचे, डोळे मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण नेक रोटेशन. श्वास घेत घेत मान उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, उजवीकडे श्वासाकडे लक्ष, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. सावकाश मान उजव्या बाजूला टिल्ट करूया. उजवा मान उजव्या खांद्याजवळ, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. रोटेशन क्लॉक आहे. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे आणि सुरुवात करूया. मान उजवीकडून पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. क्लॉकवाईज 2 वेळा आणि विरुद्ध बाजूने 2 वेळा. सावकाश आणि जाणीवपूर्वक थांबायचंय. मान सरळ करायची. उजव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने उजव्या हाताचा पायाचा अंगठा पकडायचा आणि उजवा पाय सरळ करायचा, फोल्ड करायचा. पाय सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. डाव्या पायाचा अंगठा पकडून डावा पाय सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ आणि पावलांची पकड घट्ट करायची आणि थोडीशी जलद हालचाल. गुडघे जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. सावकाश थांबायचं, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. करणार आहोत आपण गोमुखासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्ही हातांच्या तळवे बाजूला ठेवून गुडघे एका दिशेमध्ये आणायचे, सीटचा भाग उचलून. उजव्या हातावर उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा. डोळे मिटून लक्ष श्वासाकडे.
गोमुखासनाची स्थिती बंद डोळ्यांनी तपासून पाहूया. करणार आहोत बद्धहस्त. डोळे उघडायचे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे न्यायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवायची. नॅपकिनचा आधार घेऊ शकता. एका हाताने दुसऱ्या हाताचे बोट पकडायचं. मदर सोड. डोळे मिळून दीर्घ श्वसनाची 2 अंग आहे. श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. संचतीने श्वास सोडायचा. उलट चाल करताना प्रथम डावा हात खाली येईल, मग उजवा हात. डावा पाय सरळ करायचा खाली असलेला, मग उजवा पाय. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल उजव्या सीट जवळ. उजवा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल डाव्या सीटच्या जवळ. पुन्हा पावलं एका रेषेमध्ये, गुडघे एका रेषेमध्ये येतील. डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा, मग डाव्या हाताचा. डोळे मिटून जाणीव पुन्हा एकदा आपल्या देहाची. बद्धहस्त. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे न्यायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. नजर समोर. डोळे मिटून लक्ष आपल्या श्वासाकडे. दीर्घ श्वसनाचा एक आवर्तन आपल्याकडे आहे, तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. संत गतीने श्वास सोडायचा. उलट चाल करताना प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करायचा आणि मग वर असलेला डावा. आणि रिलॅक्स. विश्रांती. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जळून घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करूया आणि मग डावा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे मिटून जाणीव आपल्या श्वासाची. श्वास सोडताना ओमचा उच्चार मनातल्या मनात. करणार परिघासन. गुडघ्या वर करायचं. उजवा पाय उजव्या बाजूला सरळ करायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. हळूहळू उजव्या हाताने आपल्याला उजवा पायाची बोट, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे, तो डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करायचा आहे. आणि जेवढं साईडने झुकता येईल उजव्या बाजूने तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा. डावी बाजू ताणलेली नाही. यथाशक्ती प्रयत्न. गुडघेदुखीचा त्रास असेल तर पाय थोडासा फोल्ड झाला तरी हरकत. यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश वर. दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ. आता डावा पाय डाव्या बाजूने सरळ करायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ. हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात. डाव्या हाताने पायाची बोट, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करायचा आणि यथाशक्ती थांबायचा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यावरून सरळ. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ फोल्ड करायचा आणि वज्रासनामध्ये स्थित. डोळे मिटून जाणीव श्वासाची. एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. डोळे मिटून पेटधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. बंद डोळ्यांनी करणार आहोत आपण
उत्तान वक्रासनाची 2 व्हेरिएशन्स. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा पाय क्रमाक्रमाने 90 अंशापर्यंत वर ठेवूया. उजवा पाय 10 अंशामध्ये, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. उजवा पाय सावकाश डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आणि मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून पूर्णपणे आपल्या कमरेवरती 3 जणांवरती आलेला पीड, ताण आणि दाब उलट चाल करताना सावकाश उजवा पाय वर आणि तो नियंत्रित गतीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडले. आता डावा पाय टप्प्याटप्प्याने वर. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आता डावा पाय सावकाश उजव्या पायाची पलीकडे जमिनीवर. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न आणि यथाशक्ती थांबायचंय. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डावा पाय वर आणि नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. टाचा सीटच्या जवळ बघून घ्या दोन्ही पायांच्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी दिलेलं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. हाताची बोटं डोक्याप्रमाणे, खांदे कोपरून रिलॅक्स. जोडलेले पाय आपले उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद, श्वास. संपूर्ण शरीर जमिनीकडे सोडून द्यायचं. 5, 4, 3, 2, 1. उलटता सावकाश दोन्ही पाय आणि मान मध्यभागी. आपले पाय टाचा सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ घ्यायच्या. हातांच्या बोटांची गुंफण डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद, श्वास. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडायचे. श्वास घे, डोळे सोड. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले पाय सावकाश मध्यभागी येते. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ आणि विश्राम. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. आपण जे व्हेरिएशन केले दोन्हीही त्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत सेतू बंधासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करायचे पुन्हा एकदा उजवा आणि डावा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही हातांनी आपले अँकल पकडायचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. अँकल पकडायचा प्रयत्न. जर अँकल पकडता नाही आले तर दोन्ही हात जमिनीवरच ठेवायचे. फक्त आपले जे पावलं गुडघे आणि मांड्या जोडलेल्या असतील. आणि आता सावकाश आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. जर अँकल पकडता नाही आले तर दोन्ही हात जमिनीवर ठेवा. शक्य असेल तर अँकल पकडायचा प्रयत्न करा आणि मग हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा. मग कमरेचा भाग आणि मग पाठीचा एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे आणि यथाशक्ती थांबायचं.
श्वास घेतोय, सोडतोय. ज्यांनी हात जमिनीवर ठेवले तो हातांचा आधार पॅसिव्ह होतो. जाणीव आपल्या श्वासाची. उलटचाल करताना सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. कमरेचा भाग जमिनीवर, सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही हात खाली, दोन्ही हात आणि पाय सरळ. विश्राम. रिलॅक्स. इथे पूर्णपणे गळ्यावरती आपल्या दाब होता. करणार आहोत आपण मत्स्यासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालण्याचा प्रयत्न, किंवा दोन्ही पाय सरळ. दोन्ही हातांची बोट आपल्या कानाच्या जवळ घ्यायची. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. सावकाश डोकं वर उचलायचंय आणि ताळूचा भाग जमिनीवर ठेवायचाय. गुडघे मांड्या पूर्णपणे जमिनीवर. ज्यांनी पाय सरळ ठेवले त्यांनी अँकल्स जमिनीकडे ताणा. दोन्ही हात आपल्या मांडीवर, कोपरं जमिनीवर. आणि थांबा. तोंड बंद, डोळे बंद. श्वास कर. श्वास घेतोय, सोडतोय. लोअर बॅक पासून वरपर्यंत पाठकणाला अंतर्वक्र आकार. गळ्यापासून पोटापर्यंत ताण. जोड श्वासाची. उलटचाल करताना डोळे उघडा. हातांचा आधार पुन्हा कानाच्या जवळ. हाताच्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर. दोन्ही पाय सरळ. विश्रांती. रिलॅक्स. पायांमध्ये हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तारखा आतमध्ये पायाची बोटं बाहेर. करणार आहोत आपण शलभासन स्थिती. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. हनुवटी जमिनीला चिटकवायची. आणि आता सावकाश दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. आणि श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. सावकाश पाय खाली. हातांचा आधार मांड्यांची खाली लावून घ्या आणि एका गालावर पडून विश्राम. करणार आहोत आपण पक्षी तानासन. आणि पुन्हा एकदा स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. जसं विमान किंवा पक्षी हवेत उडतात त्याप्रमाणे. नजर समोर. श्वास चालू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पाय, हात आणि कपाळ जमिनीवर. दोन्ही हात शरीराच्या जवळ. विश्रांती. करणार आहोत आपण चतुरंग दंडासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले. आपले हात जे आहेत ते फोल्ड करायचे. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत. हाताची तळवे चेहऱ्याच्या रेषेत. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या, मागच्या मागे पायामध्ये अंतर. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. दोन्हीही हातांची मुठी वळवून घ्या. आणि आता एकाच वेळेला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. नजर समोर. आणि इथे पुन्हा आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. 10, 9, 8, 7, 6, 5,
4, 3, 2, 1. सावकाश. संपूर्ण शरीर जमिनीवर, कपाळ जमिनीवर, पावलांचं बांधण सोडून द्या आणि एका कुशीने करून पाठीवर करून विश्राम. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, टाचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर, बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने मोठा श्वास, तोंडाने सोडा. आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत दोन्ही पावलं, पावलांची पाचही बोटं, अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, संपूर्ण उजवा आणि डावा पाय, कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत रिलॅक्स करायचा आहे. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहूया. जाणीव कमरेपासूनच्या वरच्या भागाकडे घेऊन जाऊया. दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स करायचा. पाठकणा, त्याच्यात असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल, रिलॅक्स. पोटाचा भाग रिलॅक्स, छातीचा भाग, तिचा पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस आणि आपलं छोटस हृदय रिलॅक्स, शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स. अनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल. आपले दोन कान, नाक, नाकाचा शेंड्या, दोन नाकपुड्या शिथिल. अलगद मिळलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, पांढरी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपल्या टाळूचा भाग शिथिल आहे, रिलॅक्स होत चालला आहे. संपूर्ण शरीर पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत कापसासारखं हवेत हलका हलका तरंगत आहे असं आपण कल्पना करूया. हलकस स्नेह असे चेहऱ्यावर. नाड धारणा, जाणीव श्वासाची, श्वास घेतोय, पोट हलका हलका वर येतोय, श्वास सोडतोय, पोट नियंत्रित जमिनीकडे चालतंय. मी श्वास घेताना प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. मी श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि यासाठी मी स्वतःला मनापासून धन्यवाद देतो. श्वासाची गती संथ, लयबद्ध, विचारांची गती कमी झालेली आहे. सावकाश दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. अगदी सावकाश, हळूहळू. संपूर्ण शरीराला ठेच द्यायचा आहे उभ्या कक्षेत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीरावर. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटलेले आहेतच. प्राणायामाच्या आधी आपण छोटस शिथिलीकरण केलं. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली अलीगड आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. आणि सावकाश हळूहळू डोळे उघडायचे. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी छोटस श्वास. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती.
डोळे मिटून दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. संथ गतीने श्वास सोडूया. सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत आपण. विभागीय श्वसन. उदर, उर आणि स्कंद. बंद डोळ्यांनी आपली जाणीव आपल्या पोटाच्या भागाकडे घेऊन जायची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येईल आणि श्वास सोडताना अकार पोट आतल्या दिशेला जाईल. खोलवर दीर्घ श्वास, पोट बाहेर. संत गतीने श्वास सोडूया. अकार. खोलवर दीर्घ श्वास, जाणीव उदर भागाकडे. श्वास सोडताना अकार. जाणीव आपल्या उर भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास. आपल्या छातीच्या स्नायूंचं प्रसरण आडव्या कक्षेत. श्वास सोडत उकार. खोलवर दीर्घ श्वास. जाणीव उर भागाकडे. श्वास सोडताना उकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना उकार. जाणीव उर भागाकडे. ओ. जाणीव आपल्या खांद्यांकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना मकार. खांदे खाली. खोलवर दीर्घ श्वास. खांदे वर. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास. खांदे वर. श्वास सोडताना मकार. करूया संपूर्ण योगिक श्वसन. अकार, उकार, मकार आसन. खोलवर दीर्घ श्वास. पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे वर. श्वास सोडताना खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना काही क्षण शांत.
श्वासाची गती संथ आणि लयबद्ध. अनुलोम विलोमचे आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवून उजव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. 5 आवर्तन अनुलोम विलोम. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडायचा आहे. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. एक आवर्तन झालं. दुसरं. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. तिसरं. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. शेवटचा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रित. डोळ्यालगत मिटलेले आहेतच. करणार आहोत आपण शीतली प्राणायामाची 2 आवर्तन. डोळ्यालगत मिटलेले आहेतच आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृती. जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. जिभेची पन्हळ तोंडाने हवा आतमध्ये भरून घेऊया. तोंडाने पूरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने रेचक. जिभेची पन्हळ, जीभ बाहेर. तोंडाने पूरक. हवा आतमध्ये भरून घेताना थंड हवेचा स्पर्श कंठ आणि पुढे फुफ्फुसांपर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने रेचक. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत भ्रामरीची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. आपलं मन आपल्या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. प्राणस्पंदनांची अनुभूती. अंगठा, पहिला बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेत. तिथून जो रक्ताचा प्रवाह चालू आहे त्या प्रवाहाची स्पंदनं मन शांत करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी या स्पंदनांची अनुभूती. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत
स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा या स्थितीचा अनुभव आपण या क्षणी घेतो आहोत. शरीर मन शांत स्थितीमध्ये स्वतःला नेहमीचा संकल्प, माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम आहे, निरोगी आहे, औषध विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक, हळू आवाजामध्ये. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घ्या आणि उच्चार. ओम. 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 काही क्षण शांत, दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक आपली साधना ओढूला समर्पित. राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्त मध्ये, नेत्र स्पर्श अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. या महिन्याचा आपला वर्ग आज इथे संपन्न होत आहे. सोमवारी आपल्याला एक मेडिटेशन घ्यायचं आहे आणि ते सकाळी 6च्या वर्गाला होणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी 6च्या वर्गाला जॉईन व्हा सेम लिंक वरती. आणि त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी मेणबत्ती लागणार आहे आणि ती मेणबत्ती तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल अशा प्रकारे तुम्हाला ती मेणबत्ती समोर ठेवायची आहे. हे एक मेडिटेशन सुद्धा आहे आणि ही एक शुद्धी क्रिया सुद्धा आहे जी आपल्या डोळ्यांची शुद्धी होते. तर हे आपल्याला सोमवारी सकाळी 6च्या वर्गाला आपण घेणार आहोत. संध्याकाळी 5चा वर्ग होणार नाहीये. सकाळी 6च्या वर्गाला तुम्ही सगळ्यांनी जॉईन होण्याचा प्रयत्न करा. बाकी ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या ग्रुपवरती तुम्हाला पाठवल्या जातील. मेडिटेशनच्या संदर्भातल्या सुद्धा इन्फॉर्मेशन मी ग्रुपवरती पाठवेल. आणि तुमचे सर्टिफिकेट्स आणि या वर्गाच्या सगळ्या लिंक्स म्हणजे सोमवारची सुद्धा जी मेडिटेशनची लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला, त्याचे जे रेकॉर्डिंग्स आहेत ते तुम्हाला ग्रुपवरती पाठवले जातील. सोमवारी किंवा मंगळवारी पाठवले जातील. सर पाठवतील. तर धन्यवाद. जर काही शंका वगैरे असतील किंवा काही कन्फ्युजन असेल तर माझा नंबर तर आहेच ग्रुपवरती, तुम्ही मला विचारू शकता. आणि भेटूया आपण सोमवारी सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करतेय. सगळ्यांना शुभ दिवस, शुभ रात्री आणि हॅपी वीकेंड आणि तुमच्या योग साधनेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम.